साध्या गोष्टी या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. आपण रोज नवीन नवीन पदार्थ बघतोय. आज आपला पदार्थ आहे साठवणीसाठी बटाट्याचे वेफर्स. आता उन्हाळा जोरदार सुरू आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांनाच काही काही वाळवणीचे पदार्थ जर आपण करून ठेवले तर ते आपल्याला भरपूर प्रमाणात भरपूर वर्षभरासाठी टिकतील. तर आज आपण बघणार आहोत बटाट्याचे पदार्थ, बटाट्याचे वेफर्स. खूप सोप्या पद्धतीने मी करणार आहे, कारण की आपण आज शहरात राहणारी मंडळी आणि आपल्याकडे जे साहित्य आहे ते लिमिटेड आहे. मोठे भांडे, मोठ्या पराती, मोठ्या गोष्टी नाही आहे. तर आपण साधारणतः बघा इथे तर मी काय करून ठेवलं, इथे पाणी उकळत ठेवलं आहे. मोठं पात्र जेवढं माझ्याकडे आहे तेवढं पाणी उकळत ठेवलं आहे आणि त्या पाण्या उकळत सोबत मी इथे काय केलं आहे, त्याच्यात मीठ टाकलं आहे. 3 चमचे मीठ टाकलं आहे आणि आपला जो तुरटी आहे तुरटी त्याच्यात टाकलेली. आणि हे इथे बघाल तुम्ही या साईडला, तर इथे मी वेफर्स काही जेवढे माझ्याकडे बटाटे होते तेवढे मी चकत्या करून त्याच्या फक्त वेफर्स पाण्यात घालून ठेवले. पाण्यात यासाठी घालायचे आपल्याला, कारण की ते काळे पडू नये. आता मी हे सगळे वेफर्स जे आहे बटाट्याचे हे गरम पाण्यात सोडतो आहे, जेणेकरून ते मिठाचं त्याला सार लागेल आणि तुरटी असल्यामुळे ते काळे पडणार नाही. हे चांगलं उकळू द्यायचं आपल्याला. भरपूर एक 15 ते 20 मिनटं चांगलं उकळलं म्हणजे तुम्ही बघाल या साईडला मी उकळून ठेवलं आहे. या साईडला दुसऱ्या पात्रात जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्ही बघाल तर हे चांगलं उकळून ठेवायचं आणि असा बटाटा एक बाहेर काढायचा आणि चेक करायचा शिजला आहे का. तुम्ही हा बघाल बटाटा तर हा अजून शिजला नाही, पण हा मात्र शिजला आहे. ते कसं ओळखायचं तर याच्यात हे पारदर्शक दिसलं पाहिजे. आता मी हे छानपैकी एक 15 मिनटं शिजू देतो. शिजल्यानंतर आपण पुढची प्रोसेस बघणार आहोत. तर मित्रांनो, आपले हे वेफर आता उकळून झाले 20 मिनिटांनी. आता आपण वाट टाकणार आहे. वाट टाकण्यासाठी सोपी पद्धत घ्यायची आपल्याला, कारण की आपण आता शहरात राहतो आहे, गावाकडे शक्य नाही मोठमोठ्या चादरी वगैरे. तर आपल्याकडे जे सुती कापड असेल ते तुम्ही वापरू शकताय किंवा एखादी साडी घातली ती वापरू शकताय. आणि अशा पद्धतीने फटाफट जेवढे आपल्याकडून शक्य आहे तसे ते वाळत टाकायचे. ऊन भरपूर असल्यामुळे ते 1 दिवसात जास्तीत जास्त 2 दिवसात पूर्णपणे वाळले जातील. आणि वाळल्यानंतर ते कसे तळतील कसे होतील मी तुम्हाला पुढच्या थोड्या वेळाने दाखवणारच आहे. आता मी हे सगळे वाळत टाकतो आहे. आता आपण 2 दिवस चांगले वेफर्स वाळवल्यानंतर हे बघा अशा पद्धतीचे वेफर झाले. तुम्ही बघत असाल तर थोडे पण ते काळे पडले नाही आहे, छानपैकी झाले. आता मी थोडे त्यातले तुम्हाला तळून दाखवतो आहे. ते बघाल तुम्ही. तर तेल जरा तापत ठेवायचं आहे गरम याच्यावर अगदी, आणि त्यात आपण हे बटाट्याचे वेफर सोडले. बघा एक एक वेफर पांढरा निघाला आहे. बघा एकदम सुंदर हा पांढरा, थोडा पण काळपट नाही आहे. बघाल तर छानपैकी ते तळून निघाले. आणि अशा पद्धतीने आपले तळणीचा पदार्थ म्हणजे जे त्यातला पहिला आयटम आहे बटाट्याचे वेफर ते तळून झाले. बघा छानपैकी. आणि वेफर्स रेडी झाले. आणि मंडळी, माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा. साध्या गोष्टी. धन्यवाद.